संजय काकाची मिरजी दिसतच दिसत नाही कुठं दिसतात येत नाहीत म्हणतात मिरजे हे असंच म्हणतात ते हा यांची विरोधक हा. आहेत हे असंच म्हणतात नाही, आता विशाल पाटीलच यायला पाहिजे. का तर त्यांच्यामध्ये आर पाटलांची एक झलक दिसून येते आणि यूथ आहेत तर यूथला एक चान्स द्यायला पाहिजे. तिकीट काय देणं झाले ते अपक्ष भरून दे. निवडून देणार का तुम्ही अपक्ष आम्ही देणार की का खरं? नक्की का देणार म्हणजे ते घरात नाही वसंतदादाचं किती वसंतदादा खानदाना द्यायचं सारखं मध्ये हा का त्यांनाच द्यायचं त्यांनाच टिकायला मारलंय का काय हा नवीन का नको आहे का काय हा सांगली जिल्ह्यात काँग्रेसच आहे. वनली संजय काका मिरजेसाठी काय काय केलं? साठी तर काहीच केलेलं नाही हा? काहीच केलेलं नाही अजूनपर्यंत. मी तर मतदारावर बहिष्कार घालणार हा. आहे. काय देशात खरं होईना आता. जनतेकडनं पैसे घेऊन तुम्ही जनताला घालणार आहे हे बंद करा की हे बंद करा तुम्ही. हे पब्लिक काय म्हणते ते पहिला बघा जरा तुम्ही गरिबांच्याकडे बघा. इलेक्शन आलं की तेवढं तुम्ही बोलताय. काका पाटलांनी कामं केलेत का नाही तो आपलं तर काय कामच दिसले नाही त्यांच्यानी बघितलं बी नाही ना कसलं आहे त्याचं निस्वार्थपणा सेवा करायचं असलं तर करा नाही तर राजकारण करू नका. बरोबर खरोखर करू नका. आता कमळनाथ मतदान आहे आणि कमळ आणि मोदी सरकार. भाजपमुळे लईच आम्हाला त्रास झालाय. काँग्रेस येऊन दे. वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही. नाम घेता पुकारे. गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शक नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता बघितलं तर मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकामध्ये आहे. इथं काही व्यापारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा सुरू असलेला आपला कार्यक्रम आणि त्या माध्यमातून आपण घेत असलेल्या प्रतिक्रिया लोकांची मतं. दादा नमस्कार, लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये काय वाटते, काय होईल, काँग्रेस की बीजेपी? बीजेपी बरं, का बरं? काय आता जे चालू आहे ते सांगणार. चर्चा जी आहे ते सांगणार. हो हां, बरोबर. काका पाटलांनी केल्यात का मिरजेत कामं? काय आता काय कोणाला केले नाही केले आम्हाला तर काय माहिती आहे. बरं, आता आहे ते चालू आहे ते सांगणार. बीजेपी वरती सरकार असायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतंय? मला कुठं वाटत. बरं, तिथलं वारं सांगितलं. हां मग तुम्हाला काय वाटते कुठलं सरकार असायला पाहिजे? तर हीच की बीजेपी सरकारचंच असणार. असायला पाहिजे. हो नमस्कार. नमस्कार. काय नाव? सलमान राहायला कुठे? दिसतात की मिरजेत. इथंच आहे. मिरजेत काय वातावरण? वातावरण कडक आहे एकदम. बरं, कोण काका पाटील, विशाल पाटील की चंद्रहार पाटील? नाही, आता विशाल पाटीलच यायला पाहिजे. हां काका केली की आता लई दिवस झाले. हां आता जरा विशाल पाटील आली की जरा बरं होईल. हां. आता होईल काय तर जरा लोकांना वाटतंय का जरा बदल- वाढतंय बदल होईल वाटतंय बदल का? होईल वाढतंय लोकांना म्हणून सांगालोय ना. हां. विशाल पाटील यायला पाहिजे. हां. हो नमस्कार. नमस्कार. काय या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं? विशाल पाटील. विशाल पाटील. तिकीट काय देणं झाले ते? अपक्ष भरून दे. हां अपक्ष राहायला भरून. पाहिजे. हो, हां अपक्ष जर विशाल पाटील जर नवीन काय तर घडावं, परिवर्तन व्हावं हां. यासाठी विशाल पाटील बरं आहे. विशाल पाटील बरं आहे. हो. नमस्कार. काय लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला मत? काँग्रेस. काँग्रेस. कुणाला तिकीट देईल असं वाटतंय? विशाल पाटील देणार नाही म्हणाले. आता चंद्रहार पाटलांचं उद्धव ठाकरेंनी डिक्लेअर केले. दिला असं वाटायला देईल असं वाटतंय. विशाल पाटलांकडे जाईल तिकीट असं वाटतं. जाईल. नमस्कार. हो नाव कसं? समीर. काय सांगाल लोकसभेला कुणाला मत टाकायचं? मत का आता चंद्रहार पाटीलला द्यायला पाहिजे. चंद्रहार पाटील. का बरं चंद्रहार पाटील? का किती वसंतदादा खानदाना द्यायचं सारखं मध्ये हां का त्यांनाच द्यायचं त्यांनाच टिकायला मारलंय का काय हां नवीन का नको आहे का काय हां. यासाठी बोला. म्हणून आता पहिलवान. पहिलवान. बर, काका पाटलांनी कामं केलेत का नाही तो? आपलं तर काय कामच दिसले नाही त्यांच्यानी बघितलं बी नाही ना कसलं आहे त्याचं बर, नेताच बघितलं नाही कसला आहे त्या. काय सांगताय? हा हो काय मिरजेला काय काय समस्या? समस्या मिरजेत भरपूर आहे, पण समस्या मिरजेत ते दिसले तर ते समस्या पूर्ण कस्टमर काय पाटील ते संजय काकाची मिरजेत दिसतच नाही. दिसत नाही कुठं दिसतात? बर, कुठं नाहीत. 5 वर्षांनी तर इलेक्शन झालं तर आम्ही तर अजून पण बघितलेलंच नाही. संपर्क नाही म्हणतात. नाही. बर, हे म्हणतात संजय काका मिरजेत दिसत नाही. मिरजेत येतच नाही ते. येतच नाही. नाही. हो, संजय काका मिरजेत येत नाही म्हणतात. आमचे खासदार एकदम एक नंबर आहे. संजय काका पाटील येणारच येणारच. येणार हे 100% म्हणतात तिकडे येत नाहीत. 100%. तिकडे येत नाहीत म्हणतात मिरजेत. हे असंच म्हणतात ते. हा यांची विरोधक आहेत हा. हे असंच म्हणतात. बर, तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? आमचे काका खासदार संजय काका पाटील संजय काका पाटील. का बरं?
आमचे लोकप्रिय नेते आदरणीय संजय काका प्रिय नेते आहेत म्हणून चांगले नेते आहेत आमचे. संजय काका येणार म्हणून चांगले. बर काय सांगा. काय नाही, विशाल पाटील काँग्रेस. बर भाजपमुळे लईच आम्हाला त्रास झाला आहे. काँग्रेस येऊन दे हां पुन्हा समोर, हां एवढंच आमचा मानणं आहे. बर आणि काय नाही. काय सांगा. काय नाही, कुणाला टाकायचं मतदान. मतदान कुणाला टाकायचं आपलं म्हणायला येईल तुला, हां हो की नाही? काय ठरले का नाही अजून. नाही. काय सांगा. लोकसभेच्या निवडणुकीला मतदान कुणाला टाकायचं. कौन है अभी देखेंगे अभी हां देखने के बाद किसका काम अच्छा है किसका काम अच्छा नहीं. चंद्रहार पाटील, विशाल पाटील की काका पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील. हो ठीक आहे ना, बोला लागला. नमस्कार. निवडणूक लागली, कुणाला मत टाकायचं लोकसभेच्या या. काँग्रेसला काँग्रेस. का बरं. बदल करायचा आहे का? हा बदल करायचा म्हटलं. बदल करायचा आहे. मला काय सांगाल. हा या इकडे. नमस्कार मालक. काय सांगाल, कुणाला मत टाकायचं. आपल्या मनावर आहे त्याच्यावर टाकायचं. हा काय म्हणत आहे आता. बीजेपी नको आपल्याला बस. बर काय मिरजत वातावरण कसं कसं काय. परवा उद्धव ठाकरेंची सभा झाली का मोठी. बऱ्यापैकी झाले. बर 2 उमेदवार आहेत समोर. चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील आहेत. दोघांच्यापैकी कुणाला. उमेदवार चांगला निवडून नाही झाले तसं. दोन्ही उमेदवार चांगले नाहीत. दोन्ही पण नाही. बर उमेदवार चांगला पाहिजे होता. तुमच्या मनात कोण आहे उमेदवार. तसं आम्ही काय ठरवलेलं नाही तसं. हा तसं आम्ही ठरवलेलं नाही अजून काय कोणाला घालायचे. परंतु आमच्या हिशोबानं BJPचा पण उमेदवार चांगला नाही आहे, काँग्रेसचा पण चांगला नाही आणि यांचा पण चांगला नाही आहे. बर कसा उमेदवार कसा पाहिजे या मिरजेचा विकास करण्यासाठी. उमेदवार कसा पाहिजे. कसा जनसामान्यांचा विचार करायला पाहिजे, काय तर प्रोग्रेस केलं पाहिजे, कामं केली पाहिजे. तो लोकांना मिळालं पाहिजे ना. हां एकदा साहेब झाले म्हणजे बसणार की घरात, मिळणार नाहीत कोणाला, बोलणार नाहीत त्यांच्याशी, कामाला येणार नाहीत. त्यात काय अर्थ आहे. कामाला यायला पाहिजे ना, लोकांच्या कामाला यायला पाहिजे. कोण असा मनात आहे का चेहरा. आमच्या माझ्या डोक्यात आता विश्वास कदम झालं असं बरं झालं असतं. त्यांचं यायला पाहिजे. बऱ्यापैकी त्यांचा विचार केला त्याच्यापेक्षा बरं आहे असं वाटतंय ह्या सगळ्यांच्यापेक्षा. हां बर त्याला 100% आम्ही काँग्रेसला टाकणार आम्ही. या अजून काही प्रतिक्रिया घ्या लोकांच्या. लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मत कुणाला टाकायचं. आता 3 उमेदवार, 3 चेहरे समोर आहेत. काका पाटील आहेत BJP मधून, इकडून चंद्रहार पाटील, विशाल पाटील आहेत. विशाल पाटील. संजय काका पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील. का विशाल पाटील. काय मी काँग्रेसचा बाल केला आहे ना, हां म्हणून विशाल पाटील. काय सांगाल का बरं. बरोबर आहे की त्यांनी सांगितलेलं. हां विशाल पाटील. का विशाल पाटील. विशाल पाटील असं त्यांचं घराणं ते राजकारणामध्येच आहे, हां म्हणून असं विशाल पाटील आपलं मत आहे. असं काय तुमचा अनुभव काय सांगाल. विशाल पाटील का. सांगली जिल्ह्यात काँग्रेसच आहे हां म्हणून विशाल पाटील बरं आहे. अहो तिकीट दिलेलं नाही नव्हतं आता. नाही दिलं तर तिकीट नाकारायला लागले. चंद्रहार पाटलांना द्यायला तिकीट. मिळणार आहे त्यांना. काय सांगाल. विशाल पाटीलच मिळणार तिकीट. काय सांगताय. विशाल पाटीलला आता सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच आहे ना. तिकीट अजून दिलेलं नाही. चंद्रहार पाटलांना तिकीट फायनल करावं लागल्यात. काय सांगाल. चंद्रहार पाटलाला तिकीट करायला ऑफर कर, तिकीट मिळालं विशाल पाटील असं आमचं मत आहे की विशाल पाटलाला मिळावं तिकीट. हो तुम्ही म्हणताय काका पाटील. होय काका काका पाटील सांगा. काका पाटील पहिल्यापासून तिन्हीच येणार ना. हा होय काकाच येणार. बर विकास केलाय काय मिरजेसाठी. काय काय केलं साठी तर काहीच केलेलं नाही. हा काहीच केलेलं नाही अजूनपर्यंत. बर ठीक आहे. काय केलेलं नाही आहे तर मग कसं काय म्हणताय की त्यांनी निवडून काका BJP येणार ना इकडे. BJPच्या ना. होय हा हे म्हणतात ही बाले किल्ला आहे त्यांची प्रत्येकाचं वेगवेगळं असणार ना मत. हा आपलं कसं आहे आपण म्हटलं BJP तिने म्हणणं काँग्रेस तसं कसं आपल्यावर असतं होय ते. बरोबर प्रत्येकाच्या मनावर असणार ते. तुमचं गाव कोणतं. आमचं मिरज. काय इथं वातावरण एकंदरीत. इथे आम्ही व्यापार करतोय खेळायचं. आमचं काय तुम्ही आता येऊन विचारला म्हणून सांगितलं आहे मी तुम्हाला. तुमचं मत सांगितलं हो. बरोबर बाकी काही नाही. विशाल पाटलाला निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे. का बरं. हा चांगला माणूस आहे. ते वसंतराव दादाचा पत्नी आहे, हे नातो आहे. हां त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो त्याचं. बर है की नाही. तिकीट देणं झालं ती. देणं झालं दुसरी काढायची तिकीट आपण. हां दुसऱ्याची होय होय हां दुसऱ्याची तिकीट घ्यायची.
त्याला काय हां सांगा की नाहीतर अपक्ष अपक्ष निवडून देणार का तुम्ही अपक्ष आम्ही देणार की का खरं? नक्की का देणार म्हणजे ते घरात नाही वसंतदाचं हां त्याला म्हणताना निवडून द्यायचं आहे हां हां करतील का काम निवडून येऊन? करणार की 100%. बर त्या हातात जागाच नाही म्हटल्यावर काय करणार त्याने हां लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मत कुणाला टाकायचं तरुण म्हणून काय वाटतंय? विशाल पाटील विशाल पाटील का बरं? का तर त्यांच्यामध्ये आर आर पाटलांची एक झलक दिसून येते आणि यूथ आहेत तर यूथला एक चान्स द्यायला पाहिजे. परत सांगली जिल्ह्याला थोडा विकास व्हायला पाहिजे सांगली जिल्ह्याचा, जे अजून दिसून येत नाही आहे. 10 वर्षात झाला नाही का विकास? नाही झाला का तर मार्केट आता सध्यामध्ये खूप डाऊन आहे. आता तुम्ही मार्केट बघितला, मार्केटची व्यवस्था बघितला तर प्रत्येकाचा रेट बदलत चाललेला आहे. हां पेट्रोल बघितला किंवा डिझेल बघितला, इतर बघितला, हां तर याच्यासाठी काय होत नाही आहे. तरी यांनी रस्त्यांमध्ये पण मिरजेत बघितला, इतर कोणतेही रस्ते तुम्ही शास्त्री चौकचा जरा हां नाहीतर आपला काय म्हणतात त्याला गांधी चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत हे एरियात धरा. रस्ते अजून पण खराब आहेत, त्यांच्याबद्दल आहे का? तुमचा आता हायवेचं तरी एक्स्ट्रा बाहेर न झालेलं ना, तर मिरजेत व्हायला पाहिजे ना विकास. इंटरनल सिटी म्हणजे मी आज 10 वर्ष संजय काका पाटील इथनं खासदार आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांच्यावर काय वाटायचं त्यांना, आता त्यांच्याबद्दल हे नाही असं त्यांचं सपोर्ट नाही दिसत, तेवढं कार्य दिसत नाही, काम दिसत नाही त्यांचं. त्यांच्याकडे इकडे येतात का नाही? येतात, गाड्या फिरत असतात नुसते त्यांचे, हां त्यांचं कार्य काम दिसत नाही तेवढं जास्त. बरं जेवढं व्हायला पाहिजे तेवढं त्या हिशोबाने दिसत नाही, तेवढं नाही दिसत. नमस्कार, नाव कसं म्हणलं? नाव कसं तुमचं? आलमगीर बागवान, राहायला कुठे? इथं लक्ष्मी मार्केट. बरं, काय लोकसभेची निवडणूक लागली कुठल्या पक्षाला आता मतदान करायचं? आता कसं सांगू शकते? बरं, भाजप काँग्रेस कोण वाटते आता कसं सांगायचं? उमेदवार म्हणून? संजय काका पाटील, चंद्रहार पाटील की विशाल पाटील, कोण असायला पाहिजे? काय सांगायचं मला आता, हा आहे की नाही? अवघड आहे. ठरवाय नाही काय? ते मनात असते आपलं, कोणाला करायचं काय करायचं. लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? विशाल पाटील. का बरं? विशाल पाटील आता नवीन म्हणजे हे मतलब हे नेता ना, मतलब जवान म्हणजे हे काय म्हणतात तरुण नेता आहे आणि भविष्यामध्ये काय ते करता येतील असं म्हणजे चांगलं हे काम करता येईल म्हणून आम्ही त्याला विशाल पाटील. तिकीट देतील का? ते दिल की काम चांगलं काम आहे त्यांचं. उद्धव ठाकरे म्हणाले चंद्रहार पाटलांना द्यायचं. हे नको आता हे चंद्रकांत पाटील नको, म्हणजे हे विशाल पाटील जरा तरुण हे हो, म्हणजे भविष्यामध्ये लोकांना आमच्या तरुणमध्ये काय तर करता येतील ना, अशामुळे आमचा मागणी आहे की विशाल पाटीलला तिकीट द्यावं आणि हेच निवडील असं आमचं मत आहे. नमस्कार, निवडणूक लागली यात कुणाला मतदान करायचं आता? चंद्रहार पाटील, विशाल पाटील की काका पाटील? संजय काका पाटील. काका पाटील. हां काका पाटील. काका पाटील का बरं? आहे तसं काम आमचं घरचं संबंध सारखं आहे. गाव कुठलं? इथलंच आहे. इथलंच आहे, संबंधित आहे. केलेत का कामं? आपल्या थोडं पण मतदान BJP. नमस्कार, लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मतदान कुणाला करायचं? मी तर मतदानावर बहिष्कार घालणार आहे. हां काय देशात खरं होईन आता, काय झाले? नाही घालणार, मतदानच करणार नाही आता. एवढं का संतापलाय का? होय, हां मतदानच करणार नाही. का खरं सांगा की, कारण सांगा. का आता बघायला परिस्थिती काय चालू आहे. हां त्याच्या नमस्कार, लोकसभेची निवडणूक लागली यात मतदान कुणाला करायचं आता? आता काय अजून उमेदवार फिक्स झालेले नाही. होय, कोण वाटते इथं महाविकास आघाडीकडून येईल? संजय काका विशाल पाटील येतील का चंद्रहार पाटील येतील? अजून काय बघूया आता, अजून लोकांचं चर्चेविषयी काय झालेलं नाही. हां काय वाटते हो, काय वाटते नागरिक म्हणून काय वाटते? आम्ही इकडे नाही हो, आम्ही काँग्रेसचे लोक आहे. हां काँग्रेसचे. काँग्रेस, जे कोण काँग्रेसचे असेल त्याला. हो. निवडणूक लागली मतदान कुणाला करायचं? काँग्रेस. काँग्रेस. विशाल पाटील. विशाल पाटील का बरं? आता आम्ही जे आता त्यांना ओळखतो, तिकीट कुठे द्यायला लागल्यात त्यांना? तिकीट देत नाही, पण आम्ही आता जे चंद्रकांतना त्यांना जाहीर जे केलं तर आम्ही हां आमची वय आता 40 वर झालं, आता आम्ही त्यांना ओळखतो कमीत कमी. हां हिच्या अगोदर आम्ही त्यांचं नाव काय माहीतच नव्हतं. हां आम्हाला पण ते प्रश्नचिन्ह पडणार ना मतदान करायचं करून. आता अगोदरनं पाटील, विशालदादा पाटील हे ते नव्हते, आम्ही त्यांना केलेलं आहे तर त्यांनाच करणार. आता बघूया त्यांच्यावर हो.
बोला काय सांगाल कशाबद्दल कुणाला मत टाकायचं? विशाल पाटील हा काँग्रेस. नमस्कार. कुणाला मत टाकायचं या निवडणुकीमध्ये? वनली संजय काका. संजय काका. का बरं? संजय काकांनी जे काम केलेले आहे, एवढी प्रगती केलेली आहे. आमदार सुरेश काळे आणि संजय काका गाडगे साहेबांनी जे काम केलेले आहेत, ह्या मोदी सरकारने किसान टीम योजनेसाठी 2,000 पाठवले. त्यानंतर 300-400 खात्यावर जमवून त्यांच्या बँकेत अकाउंटमध्ये सगळे पैसे जमा केलेले आहेत. आणि इतर गरीब लोकांची जी समस्या होती, जे रस्त्याची समस्या होती, ते हे काम केलेले आहेत. ह्या आमच्या गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे जे सरपंच त्यांनी हे काम केलेले नाहीत. सगळं जे वर्णन पेरशी येईल त्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आहेत. आणि गावचे नेते मंडळी जे आहेत ते पूर्ण काम केलेले आहेत. आता नगरपालिकेचे जे कोण अधिकारी असतील मला माहीत नाही आहे. माननीय तहसीलदार मॅडम मोरे मॅडम साहेब आहेत. मतदान तुमचं कुणाला? कमळ कमळ. वाट बोला, मी जातीने मुसलमान आहे, पण माझं कमळलाच मतदान आहे. आणि कमळ आणि मोदी सरकार आणि हे तर आबा पाटीलचा मुलगा रोहित पाटील, संजय काकाचं हॉटेल आता जे मोठं झालं गवाट, संजय काकाचं सांगली शहराचं जे हॉटेल आहे तिथं पहिलं साईडनं कुर्ती सेवा केंद्र होती. आणि मी संजय काकाचा खास माणूस आहे. आणि ह्या न्यूज चॅनलवरती माझा फोटो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जे मत भाजप नो वटगट, गाडगे साहेब असू दे, खाडे साहेब असू दे, संजय काका तर आणि कोण पे असू दे मत भाजप. या. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. बातमी आता SP जाधव. बरं, काय वाटतंय ही जी काही निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतं? ह्या निवडणुकीमध्ये हे जे काय चाललेलं आहे एकंदरीत, हे बघण्यासाठी इतके दिवस जे गरिबी म्हणून आले, गरिबी म्हणून आले म्हणजे गरिबाचं नाव घेऊन मोठे झाले. मात्र ते गरिबांना विसरायला नाही पाहिजे. गरिबांचं नाव घेऊन मोठं झालं आणि गरिबाला विसरायला नाही पाहिजे. विसरायला नाही पाहिजे. भाजप माना आणि कोणतेही पक्ष. तुमचं मत कुणाला, काँग्रेस की बीजेपी? मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण आता मी तुम्हाला माझं मत मी सांगू शकत नाही. काय वाटते, मिरजेच्या विकासासाठी संजय काका पाटील काम करतील काय, विशाल पाटील काम करतील काय, चंद्रहार पाटील काम करतील, कोण करतील? याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे हे जरा महाविकास आघाडी काम करते. काय सांगाल? महाविकास आघाडी काम करते. केलाय. काय सांगाल? एक मिनिट. ओके. काय सांगाल? तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच आहे माझं, मी जे आता जे BJP आल्यापासून आता अलीकडे जरा काहीतरी त्याने फरक पडला. बाकी फ्रीमध्ये धान्य मिळालं आहे, फ्रीमध्ये धान्य मिळालं आहे. हे आता अलीकडे इलेक्शन जवळ आल्यानंतर जे अगोदर सुद्धा तुम्हाला सांगतो की पॅकेज द्यायचं होतं, त्यावेळी 100 रुपये द्यायचं पॅकेज घ्यायचं हे चालूच होतं. रस्ता तर एकावर एक बोंब इथलं मिरजातली तर कोणाचा काही विचार करत नव्हते. जसं इलेक्शन जवळ येईल तसं येणे थोडा काहीतरी स्वार्थासाठी. आणि तुम्हाला आता सध्या तुम्हाला म्हणजे रॉकेला म्हणजे औषधला मिळत नाही, अख्खा औषधला मिळत नाही. पाय तोडतं म्हटलं की मिळत नाही. काँग्रेससुद्धा त्यावेळी औषधला रॉकेल मिळत होतं, बरोबर आहे, त्यावेळी मिळत होतं. 7 रुपये 8 रुपये लिटर मी रॉकेल घेतलेला आहे. पण आता हे गेल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट सांगतो मी. आता मोदी सरकार आल्यापासून नोटबंदी केली, किती लोक मेलीत त्यात? बँकेला नंबर लावून किती लोक मेलेत? त्यानंतर तुम्हाला सांगतो मी, हे बँकेतलं तुमचं ते गॅसचं जॉईंट अकाउंट काढा म्हटले. प्रत्येकाला 500-500 रुपये तिथं गेलं, बॉन्डला गेलं, रजिस्टरला गेलं. प्रत्येक फॅमिलीला एका सिलेंडर मागे 500-500 रुपये तेही गेलं. घरकुल योजना काढली, त्यावेळी प्रत्येकाला 500-600 बॉन्ड आणा, हे आणा ते आणा. म्हणजे प्रत्येक जनताला असं म्हणजे कुठंवर तुम्ही करणार आहे? असं जनतेकडं पैसे घेऊन तुम्ही जनताला घालणार आहे? हे बंद करा की, हे बंद करा तुम्ही. हे बंद करा. पब्लिक काय म्हणते ते पहिला बघा जरा तुम्ही. गरिबांच्याकडे बघा. इलेक्शन आलं की तेवढं तुम्ही बोलताय हे आहे की आम्ही आहे की. आता इलेक्शन आलं सगळे रस्ता सगळं चांगले व्हायला ते बरोबरच आहे. आणि तुम्हाला एक क्लिअर कट सांगतो मी, कोणीही असू दे
निस्वार्थपणा सेवा करायचं असलं तर करा, नाही तर राजकारण करू नका. बरोबर. खरोखर करू नका. आणि गरीब माणसाच्या पोटावर तुम्ही पाय देऊन पण नका. करू नका, तुम्ही राजकारणच करू नका. स्वतःसाठी तुम्ही राजकारण करू नका, हे माझं आव्हान आहे. अहो, पूर्वीचे लोक काय केलेत, तुझं झालं. हां बोला. पूर्वीचे लोक काय केलेत, गाड्यात ते सोनं बिना ठेवून त्याच्या महारे सगळं तुम्हाला आणून दिले. तुम्ही काय करायलाय, काय करायला इथे वरना पैसे सँक्शन झाला म्हणतात, आणि यांना काम काढल्याशिवाय यांना पैसे खायला मिळत नाही. हां आता हे इथं डांबरीकरण करायचं आहे, टक्केवारी असते, हे नक्कीच खात्यात त्यांनी टक्केवारी ठरलेली असते. ठरलेलंच असतंय. बरं. आम्ही इथे आता काही इंजिनियर त्यामुळं कामाचा दर्जा काही विस्कटतोय का? नक्की आहे. कधी एक पाऊस पडला की इसकडतंय, हां. एक पाऊस पडला की इसकडतंय, रस्ता धुवून धुवून जातं आहे. कधी डांबरी नसतोय आणि काही नसतं, आहे जे खड्डा आहे तिथं आहेच. मूर मानायचं, पॅचवर करायचं, संपला विषय. गणपती आला की तेवढं पॅचवर करायचं, गणपती जवळपर्यंत झालं. गणपती गेला की आहे ते खड्डे आहेत. तर आपण मिरजेत आहे. मिरजेमधील लक्ष्मी मार्केटचा परिसर आणि या परिसरामध्ये असलेले विक्रेते तसेच नागरिक आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक यांची आपण मतं जाणून घेतलीत. KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपला कार्यक्रम, आणि त्या माध्यमातून जाणून घेत असलेली ही आपली लोकांची मतं. चंद्रहार पाटील, संजय काका पाटील की विशाल पाटील या प्रश्नावरती घेतलेली आपण ही मतं आहेत आणि लोकांच्याकडून आलेल्या ह्या प्रतिक्रिया आहेत. KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण जर का आमचे हे नवीन व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनेलला अजून जर का सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओ समित थांबतो. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.